जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, IWF विश्वचषक 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच या विश्वचषकाचं आयोजन थायलंड या देशामध्ये करण्यात येत आहे. थायलंडमध्ये कुठे? तर थायलंडमधील फुकेट येथे 31 मार्चपासून ही स्पर्धा सुरू झाली असून 11 एप्रिलपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेतील मॅस्कॉटचं नाव सुद्धा लक्षात ठेवा, ताओनू असे या स्पर्धेतील मॅस्कॉटचं नाव आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नुकतेच आरबीआयच्या मौद्रिक धोरण समितीने 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्विमासिक पतधोरणाची घोषणा केली, तर या घोषणेनुसार रेपो रेट किती आहे? तर आता या घोषणेनुसार रेपो रेट हा 6.50% इतका आहे. मित्रांनो, आता सलग 7व्यांदा मौद्रिक धोरण समितीने रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा जो निर्णय आहे हा 5-1 या बहुमताने घेण्यात आलेला आहे. बरं, रेपो रेट म्हणजे काय? तर आरबीआय ज्या दराने व्यापारी बँकांना अल्प मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देते त्या दराला रेपो रेट असं म्हणतात. मित्रांनो, आरबीआयने काही इतर सुद्धा घोषणा केल्या आहेत, त्या सुद्धा नोट करून घ्या. आता आरबीआयच्या अंदाजानुसार 2024-25 या आर्थिक वर्षात किरकोळ चलनवाढीचा दर हा 4.5% असेल, तर जीडीपी वाढीचा दर हा 7% असण्याची शक्यता आहे. इतर जे पॉलिसी रेट आहेत ते सुद्धा नोट करून घ्या. आताच पाहिला आहे आपण, रेपो रेट 6.50% आहे. स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी रेट हा 6.25, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट 6.75, बँक रेट 6.75, तर फिक्स्ड रिझर्व्ह रेपो रेट हा 3.35% इतका आहे. मित्रांनो, जी मौद्रिक धोरण समिती असते यात एकूण 6 सदस्य असतात आणि या 6 सदस्यांपैकी एकाच सदस्याने रेपो रेट स्थिर ठेवण्यास विरोध केलेला आहे. त्यांचं नाव लक्षात ठेवा, जयंत वर्मा असं त्यांचं नाव आहे. तुमच्या अधिक माहितीसाठी हे सुद्धा नोट करून घ्या. चलनवाढीच्या म्हणजेच तेजीच्या काळात महाग पैशाचे धोरण राबवले जाते, तर चलनघटीच्या म्हणजेच मंदीच्या काळात स्वस्त पैशाचे धोरण राबविले जाते. ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच प्रकाशित संशोधनानुसार 1990 ते 2021 या कालावधीत भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात किती वर्षांची वाढ झाली आहे? तर आता या संशोधनानुसार 1990 ते 2021 या कालावधीत भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात 8 वर्षांची वाढ झालेली आहे. बरं, हे जे संशोधन आहे हे कोणी केलं आहे? तर अमेरिकेतील इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन या संस्थेने संशोधन केलं असून हे संशोधन लेसेंट या संशोध पत्रिकेत सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. या संशोधनातील माहितीनुसार 1990 ते 2021 या कालावधीत जागतिक पातळीवर सरासरी आयुर्मानात 6.2 वर्षांची वाढ झालेली आहे. बरं, हे सरासरी आयुर्मानात वाढ होण्यामागचं कारण काय आहे? तर या संशोधनानुसार अतिसार, श्वसनमार्ग संसर्ग, हृदयविकार यांच्यामुळे होणारे मृत्यू कमी झाले आहेत, त्यामुळे आयुर्मानात वाढ झालेली आहे. आणि मित्रांनो, जर आपण दक्षिण आशियाचा विचार केला तर दक्षिण आशियामध्ये सरासरी आयुर्मानात सर्वाधिक वाढ ही भूतान या देशामध्ये आपल्याला पाहण्यास मिळते. भूतानमध्ये ही वाढ 13.6 वर्ष इतकी झालेली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 13.3 वर्षासह बांगलादेश आहे, तिसऱ्यावर 10.4 वर्षासह नेपाळ, तर चौथा क्रमांक आपल्या भारताचा आहे. तसेच या संशोधनानुसार करोना संकटामुळे सरासरी आयुर्मानात 1.6 वर्षांची घट झाली आहे. तसेच आता जागतिक पातळीवर मृत्यूदरात 1990 ते 2019 या कालावधीत 0.9 ते 2.4% घट झालेली आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. कर्करोगासाठी भारतातील पहिल्या स्वदेशी CAR T सेल थेरपीचे अनावरण कोणी केले? तर आता कर्करोगासाठी भारतातील पहिल्या स्वदेशी CAR T सेल थेरपीचे अनावरण हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. ही जी उपचार पद्धती आहे याची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी IIT बॉम्बेमध्ये केली आहे. मित्रांनो, ही जी भारतातील पहिली CAR T सेल थेरपी आहे याचा विकास IIT बॉम्बे आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांनी संयुक्तरित्या केला आहे. प्रश्न क्रमांक 4. आकाशतीर कमांड अँड कंट्रोल सिस्टीमचा भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण कोरमध्ये समावेश करण्यात आला, तर या सिस्टीमची निर्मिती कोणत्या कंपनीने केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीने आकाशतीर कमांड अँड कंट्रोल सिस्टीमची निर्मिती केलेली आहे. हे जे आकाशतीर आहे हे एक स्वयंचलित हवाई संरक्षण नियंत्रण प्रणाली असून यामध्ये शत्रूची विमाने, जेट्स, हेलिकॉप्टर, ड्रोन आणि क्षेपणास्त्राबद्दल तात्काळ अलर्ट केलं जातं. याबरोबरच अजून एक न्यूज नोट करून घ्या. अलीकडेच हवाई दलाला
पहिले स्वदेशी क्रॅश फायर टेंडर प्राप्त झालेलं आहे. या पहिल्या स्वदेशी क्रॅश फायर टेंडरची निर्मिती नोएडामधील एका कंपनीने केली आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, तर दिल्ली वन संरक्षण समितीचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता दिल्ली वन संरक्षण समितीचे प्रमुख म्हणून नजीम वजीरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नजीम वजीरी हे दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असून आता त्यांची दिल्ली वन संरक्षण समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच जीआय टॅग देण्यात आलेला काठिया गहू कोणत्या राज्यात उत्पादित केला जातो? तर आता हा जो काठिया गहू आहे याचं उत्पादन उत्तर प्रदेश राज्यामध्ये केलं जातं. आणि उत्तर प्रदेशमध्ये कुठे? तर उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड प्रदेशात या काठिया गव्हाचं उत्पादन घेतलं जातं. मित्रांनो, याआधी सुद्धा आपण पाहिलं होतं. आता सर्वाधिक जीआय टॅग असलेलं राज्य कोणतं आहे? तर उत्तर प्रदेश हे सर्वाधिक जीआय टॅग असलेलं राज्य आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, नुकतीच आता त्रिपुरामधील पचाराई रिग्नाई व माताबारी पेड्याला जीआय टॅग देण्यात आला आहे. तर मेघालयमधील मेघालय गारो कापड विणकाम, मेघालय लिरनाई भांडी व मेघालय चुबिची यांना सुद्धा जीआय टॅग देण्यात आलेला आहे. हा जो जीआय टॅग असतो हा किती वर्षासाठी लागू असतो? तर 10 वर्षासाठी हा जीआय टॅग लागू असतो. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या संस्थेने इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 हा अहवाल प्रकाशित केला आहे? तर आता हा जो अहवाल आहे हा ILO या संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आला आहे व हा अहवाल तयार करण्यासाठी ILOने ISD म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंटची सुद्धा मदत घेतली आहे. बरं, ILOचं फुल फॉर्म काय आहे? तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन असं ILOचं फुल फॉर्म आहे. मित्रांनो, या अहवालातील माहितीनुसार भारतात जर 100 लोक बेरोजगार असतील तर त्या 100 लोकांपैकी 83 हे तरुण आहेत असं म्हटलेलं आहे. म्हणजेच भारतामधील 83% तरुण हे बेरोजगार आहेत असं या अहवालात सांगितलं आहे. आणि या तरुणांमध्येही बहुतांश तरुण हे सुशिक्षित बेरोजगार आहेत. याआधी 2000 साली सुशिक्षित तरुण बेरोजगारांची संख्या ही एकूण तरुण बेरोजगारांच्या 35.2% इतकी होती. ती 2022 मध्ये वाढून 65.7% इतकी झालेली आहे. आणि मित्रांनो, तरुणांमध्ये सुद्धा कौशल्यात कमी पाहण्यास मिळालेली आहे. यामध्ये एकूण तरुणांपैकी 75% तरुण हे ईमेल सुद्धा पाठवू शकत नाहीत. तर 60% तरुण हे कम्प्युटरमधील फायली कॉपी आणि पेस्ट सुद्धा करू शकत नाहीत असं या अहवालात म्हटलेलं आहे. बरं, या ILO संस्थेची निर्मिती कधी करण्यात आली? तर 11 एप्रिल 1919 रोजी याची निर्मिती करण्यात आली असून याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 8. नागरिकांना त्यांच्या आरोग्य योजनेच्या नोंदी सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने कोणते ॲप लॉन्च केले? तर आता नागरिकांना त्यांच्या आरोग्य योजनेच्या नोंदी सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने MyCGHS हे ॲप लॉन्च केलेलं आहे. जर आपल्याला असं विचारलं की MyCGHS हे ॲप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलं, तर नोट करून घ्या, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने हे ॲप लॉन्च केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच आता कोणत्या देशाने AI सुरक्षा चाचणी करारावर स्वाक्षरी केली आहे? तर आता या AI सुरक्षा चाचणी करारावर अमेरिका व UK या 2 देशांनी स्वाक्षरी केलेली आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता या करारानुसार हे दोन्ही देश सर्वात प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलच्या चाचण्या विकसित करण्यावर एकत्रित काम करतील. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, अलीकडेच तैवानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता किती होती? तर आता तैवान या देशामध्ये भूकंप झाला असून याची तीव्रता ही 7.2 इतकी होती. व ही जी माहिती आहे ही माहिती तैवानच्या भूकंप निरीक्षण संस्थेनुसार आहे व USच्या जिओलॉजिकल सर्वेनुसार या भूकंपाची तीव्रता ही 7.4 इतकी होती. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कोणती कंपनी ही ASI परफॉर्मन्स स्टँडर्डने प्रमाणित करण्यात आलेली पहिली भारतीय कंपनी ठरली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.